श्री संत बाळूमामा, पाहून दुर्लक्ष करू नको. बाळूमामा म्हणत आहे, जर का हा संदेश पाहून देखील दुर्लक्ष करशील तर पस्तावशील. तुझे किमान मला 12 मिनिट आज दे. 12 मिनिट देऊन हे संदेश ऐक, भाग्यवंत ठरशील. तू तुझ्या जीवनातील 12 मिनिट, तास, एक दिवस असं घालवतो. मात्र तुझे येणारे 100 वर्ष सुखात घालायचे असतील तर तुझे फक्त 12 मिनिट मला दे. बाळूमामा म्हणत आहेत, फक्त 12 मिनिट तुझे डोळे बंद कर आणि हा संदेश ऐक आणि समजून घे, तुझ्यावर येणारे प्रत्येक संकट टळेल. सुख, समृद्धी, ऐश्वर्य तुझ्या घरात नांदेल. आणि जर का हा तुला संदेश आवडत असेल तर आत्ताच लाईक करायला विसरू नको. बाळूमामांचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी चॅनल सबस्क्राईब कर आणि कमेंटमध्ये संत बाळूमामा माझा पाठी राखा असं कमेंट कर. व्हिडिओ जर तुला मनापासून आवडत असेल तर आत्ताच लाईक कर. तुझ्याकडून पुण्याचे काम घडून येईल. बाळूमामा म्हणतात, तुझ्या एका मदतीने, तुझ्या एका शब्दाने, चांगले विचाराने कुणाचे तर आयुष्य बदलू शकते, कुणाचे तर आयुष्य उजळू शकते. म्हणून केव्हाही तू कुणाचीही मदत करायला विसरू नको. जो व्यक्ती संकटात असतो आणि जो व्यक्ती त्याला मदत करतो त्याला नक्कीच मी चांगले फळ देत असतो. आणि जर त्याच्यावर वाईट वेळ येत असेल, जो व्यक्ती मदत करणारा, त्याच्यावरची ती वाईट वेळ मी सहजपणे नष्ट करतो. जर का तुला तो व्यक्ती बनायचे असेल तर तू देखील अडचणीत असणाऱ्या व्यक्तीला जरूर मदत कर. तुझ्या एका मदतीने त्याचे आयुष्य बदलू शकते. तुझ्या एका निर्णयाने त्याचे आयुष्य चमकू शकते. बाळूमामा म्हणतात, जो माझा भक्त एखाद्या गरीब व्यक्तीला मदत करत असेल, त्याला अडचणीतून बाहेर काढत असेल, तर मी त्याला अडचणीत पाहू शकणार नाही, त्याच्यावर अडचण येऊही देणार नाही. कुणाला योग्य आता मार्ग मिळेल तर कोणी संकटातून वाचेल. त्यासाठी आत्ताच हा व्हिडिओ शेअर कर. तू आज बाळूमामांचा संदेश संपूर्ण ऐक. खास तुझ्यासाठी बाळूमामांचा आजचा हा संदेश बनवलेला आहे. बाळूमामा म्हणतात, माझा भक्त असशील तर मला वेळ देत चल. तुझ्या येणारे 12 मिनिट तू असे घालतो, मात्र आत्ताची फक्त 12 मिनिट तू बाळूमामांसाठी दे. कारण येणारी 12 मिनिट येणारी तुझे 100 वर्ष सुखकर करतील. म्हणून आजचा हा संदेश चुकूनही दुर्लक्ष करू नको. जर का तू बाळूमामांवर अटूट विश्वास ठेवत असशील तर तू हा व्हिडिओ जरूर 12 मिनिट पाहशील. आणि जर तुला बाळूमामांवर विश्वास असेल, मनापासून बाळूमामांची भक्ती करत असशील तर हा व्हिडिओ संपूर्ण पाहायला विसरू नको. मामा म्हणतात, जगामध्ये स्वाभिमानी जगायला शिक. स्वाभिमानाने जगशील तर आयुष्य सुखकर होईल. या जगात काहीतरी करून दाखवण्यासाठी धडपड करत जा. कारण ह्या जगामध्ये त्या व्यक्तीला किंमत आहे जो व्यक्ती धडपड करतो. आणि जो व्यक्ती फक्त म्हणत असतो माझी अडचण दूर केव्हा होईल, त्याला बाहेर किंमत नसते. आणि तो म्हणतो व्यक्ती, मामा माझी नीट करा, मी तुमची मनापासून भक्ती करतो. मी त्यांचे आयुष्यात चुकूनही नीट करत नाही. याचे कारण म्हणजे तो व्यक्ती जीवनामध्ये काहीतरी करून दाखवण्यासाठी धडपड करत नसतो. जीवनामध्ये सदा संघर्ष करण्याच्या आधी रडत असतो. त्या व्यक्तीला मी यश देत नाही. जो व्यक्ती संघर्ष करतो तोच यशस्वी होतो. हे कायम लक्षात असू दे. आयुष्य सुखकर करण्यासाठी तुला धडपड, संघर्ष करावाच लागेल. त्याशिवाय तुझं आयुष्य सुखकर होणार नाही. जेव्हा तू अडचणीत असशील तेव्हा तू त्या अडचणीचा विचार करू नको. जास्त मनावरती अडचण घेऊ नको. मामा म्हणतात, अडचणीच्या वेळी एकच काम करायचे, ते म्हणजे प्रामाणिकपणे राहायचे. प्रामाणिकपणे अडचणींना सामोरे जायचे. न की त्या अडचणींचा विचार करायचा.
जर का तू त्या अडचणींचा कायम विचार करत असशील तर ते अडचणी तुला संपवल्याशिवाय राहणार नाहीत. मामा म्हणतात, जेव्हा तुझी आर्थिक परिस्थिती चांगली असेल तेव्हा तू एकदम चांगले न राहता एकदम साधे राहा. कारण जेव्हा एखादं पद किंवा अधिकार असेल तेव्हा विनयशील राहा. जेव्हा अत्यंत रागात असशील तेव्हा अगदी शांत राहा. यालाच आयुष्याचे सुयोग्य व्यवस्थापन असं म्हणतात. आयुष्यात केव्हा कसे राहायचे हे जर व्यक्तीला कळाले, कोणत्या परिस्थितीत कसे वागायचे हे जर कळाले, तर व्यक्तीचं मी देखील काही घेऊ शकत नाही आणि त्या व्यक्तीला जे द्यायचं आहे मी ते देतोच. तुझी जेव्हा आर्थिक परिस्थिती चांगली असते तेव्हा तू ती परिस्थिती डोक्यात नको घेऊ, ती बाहेरच असू दे. म्हणजे परिस्थिती चांगली आहे म्हणून तू गर्व करू नको. गर्व एखाद गोष्टीचा कर. ती परिस्थिती जर तू स्वतः सुधारला असशील तर एकाच गोष्टीचा गर्व कर की तू स्वतः ती परिस्थिती बदलला आहेस. तू स्वतः गरिबीतून बाहेर आला आहेस याचा गर्व कर. मात्र पैशाचा गर्व जीवनात करशील तर कंकाळ होशील, हे कधीही लक्षात ठेव. एखादं तुला चांगला पद अधिकार माझ्याच आशीर्वादाने मिळालेला आहे. मी जेवढं सुख देतो तेवढं दुःख देखील देतो, हे लक्षात ठेव. मी तुला दिसत नसलो तरी हवेमध्ये किंवा इतर अनेक रूपामध्ये मी असतो. पाहत राहतो तू काय करत असतो आणि काय नाही. जीवनामध्ये तुला आनंदी राहायचे असेल तर माझी भक्ती करण्याचा योग्य मार्ग आहे. मामा म्हणतात, हे बघ माझ्या भक्तीने, माझ्या नावाने, माझ्या नामस्मरणाने आयुष्यातील दुःख तर कमी होणार नाहीत. मात्र तुझे जे दुःख आहेत, ज्या तू काट्याहून चलत आहे ते काटे तुला फुलासारखी वाटतील जेव्हा तू माझे नामस्मरण करत राहशील. आयुष्य एक असं आहे ज्यामध्ये दुःख असतातच. दुःखाशिवाय आयुष्य नाही, हे कधीही लक्षात ठेव. जर तुला दुःख नसतील तर तुझे आयुष्य नसते. कितीही मोठा व्यक्ती असला तरी त्याला कोणते ना कोणते दुःख असतेच. दुःख हे फक्त पैशाचेच किंवा इतर गोष्टीचे नसते. दुःख तर खूप साऱ्या गोष्टीचे असू शकते. जर का तुला आयुष्य बदलवायचे असेल तर तू मामांसाठी वेळ देत चल. मामा म्हणतात, जो भक्त माझ्यासाठी वेळ देत चलतो त्या व्यक्तीचे पुढे चालून मी जीवन चांगलं घडवीत असतो. मामा म्हणतात, या जगात माणसाला एकच गोष्ट यशस्वी होऊ देत नाही, ती म्हणजे त्याच्या मनातील भीती. ती भीती म्हणजे एकच नकारात्मक विचार. जेव्हा आयुष्यात काहीतरी नवीन सुरू करायचे असेल तेव्हा तू एकच विचार करत असतो, मी यामध्ये नक्की यशस्वी होईल का नाही. मी यशस्वी होईलच असा ठाम विश्वास तुला स्वतःवर नसतो. एकच विचार मनात भटकत असतो, तो म्हणजे मी यामध्ये यशस्वी होईल का नाही, माझे का होईल असा विचार करत बसतो. अशी भीती जर तुझ्या मनात असेल तर नक्कीच तू यशस्वी होऊ शकणार नाहीस. एखादे काम, एखादी गोष्ट जर तू सुरू करत असशील तर ती गोष्ट प्रामाणिकपणे सुरू कर आणि प्रामाणिकपणे त्याचे काम कर. जे काही काम आहे तू कसलीही चिंता करू नको. सर्व चिंता माझ्यावर लोटून दे. मी तुझे काम पाहतो आणि तुला चांगल्या प्रकारे करून दाखवतो. ते म्हणजे तुझे जीवन. म्हणून कसलीही मनामध्ये भीती बाळगू नको. मी तुझ्या पाठीशी आहे. तुझी चिंता माझ्यावर सोडून दे. फक्त तू प्रामाणिकपणे काम करत चल. कधीही लक्षात ठेव, तुझ्याविषयी वाईट बोलणारे बरेच लोक असतात. तू त्यांच्याकडे लक्ष देशील तर विखुरले जाशील. कधीही लक्षात ठेव, वाईट बोलणाऱ्याच्या तोंडात कधीही गोड नसते. जर का त्यांच्या नादी लागशील, त्यांना काही म्हणशील तर ते वाईटच म्हणतात. मी त्यांच्याकडे पाहून घेईल. मी आहे ना त्यांना पाहणारा. तू कसली चिंता करतो. मन शांत ठेव आणि पुढे चलत जा.
कारण तुला या जगामध्ये यशस्वी व्हायचे आहे. तुझे ध्येय तुला गाठायचे आहे. तुझ्या कुटुंबामध्ये आनंद येईल जर का हा संदेश पूर्ण ऐकशील. या जगात तुला यशस्वी व्हायचे असेल तर तुला ठामपणे स्वतःवर विश्वास असायला पाहिजे. स्वतःवर जर विश्वास असेल तुला तर तुला कोणतीही शक्ती आयुष्यात यशस्वी होण्यापासून रोखू शकत नाही. मामा म्हणतात, माणसाच्या आयुष्यात अडचणी कुठे आणि कशी येतील याची कल्पना नसते. त्रास करून घेतला तर आयुष्यात कशाचाही त्रास होतो. साध्या साध्या बारीक गोष्टीचा देखील त्रास होत असतो. आणि साजरा केला तर आयुष्याचा प्रत्येक क्षण खास होत असतो. प्रत्येक गोष्टीला बारीक नजरेने पाहशील तर आयुष्य बारीक आहे आणि ती बारीक तुझे सुखच होईल. प्रत्येक क्षणी आनंदी राहायला शिक, कारण आनंदी राहशील तर तुझं आयुष्य नक्कीच चांगले होईल. प्रत्येक क्षणाला खास बनवायचा असेल तर एकच विचार डोसक्यात ठेव, मी यशस्वी होणार, माझे सर्व ठीक होणार, कारण मी त्यासाठी संघर्ष केला आहे आणि माझी जी काही चिंता आहे मी मामांवर दिलेली आहे. मामा सर्व काही पाहतील, माझं सर्व काही नीट करतील. मला मामांनी म्हणली आहे, तू प्रामाणिकपणे काम कर, तुला मी यश देत चलल. असं तू मनामध्ये एकदा गोष्ट आण आणि बघ तुझे आयुष्य कशा प्रकारे बदलून जाईल. जर तू सहमत असशील अशा गोष्टीबद्दल, बाळूमामांच्या विचाराबद्दल, तर कमेंटमध्ये होय मामा, खरोखरच तुमचे विचार मला मनाला आवडतात असं टाईप कर आणि तुझी सहमती दर्शव की तू इतका वेळ व्हिडिओ पाहिला आहेस. जर तुला आयुष्यात काहीतरी करून दाखवायचे असेल तर तुला मामांवर देखील विश्वास असायला पाहिजे, कारण तुझे सुख दुःख मीच पाहत असतो असं मामा म्हणतात. तुझे सुख असेल तर तुझे दुःख कधी मी होऊ देणार नाही. तेव्हाच होऊ देईल जेव्हा तू त्याचा अतिवापर, त्याला अति गर्व करत असशील, तेव्हाच मी तुझे सुख हिसकावून घेईल. हे कधीही लक्षात ठेव. मामा म्हणतात, जमा करून ठेवायचंच असेल तर लोकांचे आशीर्वाद ठेव, कुणाचा तळतळाट नाही, कारण धन संपत्ती सोबत नेता येत नाही आणि तळताट सुखाने जगू देत नाही. कमवायचे असेल तर चांगल्या मार्गाने कमव. कुणाचा तळतळाट जर तू घेशील तर तुझे आयुष्य सुखी होणार नाही, तुला आयुष्य नीट जगू देणार नाही. तू कितीही माझी भक्ती, माझे नामस्मरण केलूस, मात्र तुझे गुण वाईट ठेवलूस तर मी काही देखील करू शकणार नाही. उलट मी तुला शिक्षा दिल्याशिवाय राहणार नाही. तुझे आयुष्य नक्कीच मी घाण करेल जेव्हा तू कुणाचा तळतळाट घेत असशील, कुणाला त्रास देत असशील. बाकी जीवनामध्ये दोनच वाक्य लक्षात ठेवायचे, मनाप्रमाणे झालं तर बाळूमामांची कृपा आणि मनाविरुद्ध झालं तर बाळूमामांची इच्छा. दोन्ही मुद्दे तुला समाधान नक्कीच मिळणार. दोन्ही मुद्द्यामध्ये तुझ्या मनाप्रमाणे झालं असेल तर देवाची कृपा, तुझ्या मामांची कृपा, आणि मनाविरुद्ध झालं तर मामांची इच्छा आहे. ते काहीतरी मामांची इच्छा आहे, काहीतरी वाईट तू केलं आहेस म्हणून तुला मामांनी याची शिक्षा दिलेली आहे. असं तू समजत चल आणि आयुष्य जगत चल. प्रत्येक गोष्ट मी सांगायला बसलो आहे, फक्त तू ऐकून घेत चल. तू जर माझ्यावर विश्वास ठेवत असशील तर येणारी अजून काही मिनिट माझ्यासाठी दे. मामा म्हणतात, विचार करत असल तर नेहमीच सुख कमी व दुःख जास्त होईल, कारण माणसं वरून जशी दिसतात आतून तशी कधीच नसतात. मामा म्हणतात, माणसाचे खायचे आणि दाखवायचे दात नेहमीच वेगवेगळे असतात. त्यामुळे विचार जर फक्त करायचाच असेल तर स्वतःच्या बाबतीत नेहमी विचार दुसऱ्यांना त्या विचारात आणेल तर त्रास हा होणारच. हे स्मरणात धर. तू जिवंत असू
तोपर्यंत ही दुनिया सुंदर दिसत असते व सुंदर दुनियेचा अनुभव तुला ह्या दुनियेचा अनुभव येत जाईल. वाईट परिस्थिती माणसे कशी आहे तुला दाखवण्यास नक्की मदत करेल आणि चांगली परिस्थिती सर्व माणसं चांगली आहेत तुला असं दाखवून देईल. म्हणून तुझी जर वाईट परिस्थिती असेल तर अभिमान बाळग, कारण तुझीच आजूबाजूची माणसे कशी आहेत तुला ओळखू येत असतात. मामा म्हणतात मी तुला या दुनियामध्ये एकटं पडू देणार नाही. जो भक्त, जो माझा बाळूमामांचा लेकरू, जो माझ्यावर ठाम विश्वास ठेवून मेहनत करून माझं नामस्मरण करत असतो, मी त्याला ह्या जीवनामध्ये एकटा पडू देणार नाही. कुणापुढे झुकू देणार नाही, कुणाचे पाया पडू देणार नाही. हे कधीही लक्षात ठेव. तुला मीपणाचं निमित्त मात्र आहे. इतरांपेक्षा तुला भरपूर दिलेलं आहे देवाने. फक्त ती नीट खायला शिक. जर का तू नीट न खाशील तर मी तुला आयुष्यात तुला आशीर्वाद देणार नाही. आता तुझे राहिलेले आयुष्य देखील तुझ्या कृपा आशीर्वादाने सुख, शांती, समाधान, आनंद व समृद्धी जाण्यासाठी तुला बाळूमामांच्या नामस्मरणाची सवय पाहिजे. आणि एक सदा म्हणत चल, ताकद देव तुझी आठवण सतत होऊ दे. एक वाक्य सदा म्हणत चल, मामा मी जे काही जीवनात करत आहे ते प्रामाणिकपणे करत आहे आणि मला याचे फळ तुम्ही जल्दीत द्या, कारण माझा तुमच्यावर विश्वास आहे. असं ठामपणे म्हणत चल, तुझे सर्व काही ठीक होईल. तुझ्या मनाचा परिणाम शरीरावर होतो हे कधीही लक्षात ठेव. म्हणून मनात नेहमी चांगले विचार येऊ दे. चांगले आरोग्य दिल्यास तुझी सेवा अखंड करता येईल आणि सेवा करताना हे शरीर तुझे आहे हे लक्षात ठेव. संत बाळूमामा संदेश. जर तुला बाळूमामांचा संदेश आवडला असेल, प्रामाणिकपणे संदेश ऐकला असशील, मामा मी तुमच्यासाठी माझा पूर्ण वेळ दिला आहे असे एकदा कमेंट कर. मामांचा आशीर्वाद तुझा पाठीशी कायम असेल हे कधीही लक्षात ठेव. भेटूया अशा एका नवीन संदेशासह.